कवयित्री शिल्पा परुळेकर पै. वाचक स्वर स्मिता सैंदानकर. ती घर आवरते आणि सावरतेही. ती घर आवरते आणि सावरतेही. सर्व आवरून सावरून चौकटीतले नियमही पाळून उंच भरारी घेत असते तिच्या आकाशात. सर्व आवरून सावरून चौकटीतले नियमही पाळून उंच भरारी घेत असते तिच्या आकाशात. रोजच्या गर्दीमधून अलगद पाऊल टाकत घराकडे धाव घेणारी ती. रोजच्या गर्दीमधून अलगद पाऊल टाकत घराकडे धाव घेणारी ती आणि संधी शोधत त्याच गर्दीत पाठलाग करत कानोसा घेणारा एखादा संधी साधू. रोजच होत आहे कुठल्या तरी तीचा पाठलाग. रोजच होत आहे कुठल्या तरी तीचा पाठलाग. तिचा रंग, तिचे कपडे आणि तिचं वय याने काहीच फरक पडत नसतो. ती हेरली जाते, ओरबाडली जाते, दगडाने चेचलीही जाते. कधी कधी तुकड्या तुकड्यात फेकली जाते. मग निघतो आपण तिच्या न्यायासाठी मेणबत्ती घेऊन. मग निघतो आपण तिच्या न्यायासाठी मेणबत्ती घेऊन अन गाळले जातात असंख्य मेणाश्रू. जाळल्या चेचल्या ओरबाडलेल्या तिला मिळतो का हो न्याय तुमच्या मेणबत्तीने? जाळल्या चेचल्या ओरबाडलेल्या तिला मिळतो का हो न्याय तुमच्या मेणबत्तीने? अहो, न्यायासाठी तिलाच पुरावे द्यावे लागतात, तिच्या प्रत्येक व्रणाचे. शरीरावरचे व्रण कालांतराने मिटूनही जातात, पण तुम्ही दिलेल्या शाब्दिक आघात, चित्कार आणि आरोळ्यांचं काय? तुम्ही दिलेल्या शाब्दिक आघात, चित्कार आणि आरोळ्यांचं काय? तरीही सर्व सावरत आवरत निरंतर चालू आहे तिचा प्रवास. तुम्हीच आखून दिलेल्या रेषेच्या आत बाहेर. तरीही सर्व सावरत आवरत निरंतर चालू आहे तिचा प्रवास. तुम्हीच आखून दिलेल्या रेषेच्या आत बाहेर. ती. कवयित्री शिल्पा परुळेकर पै. वाचक स्वर स्मिता सैंदानकर.